मी लगेच तयार झालो, कारण 1 वर्ष झालं होतं मालिकेला. म्हटलं हो का नाही, मला दे, लगेच दे. मंगेश दादांना इतकी खात्री नव्हती की हा नाटक करू शकेल का, कारण मालिका सुरू असताना नाटक करू शकणं हे इम्पॉसिबल आहे, हे होऊच शकत नाही, कारण 30-30 दिवस आम्ही शूट करत असतो, नाटक कुठं करणार त्यात. पण तरी मी ते वाचलं आणि दुसऱ्या दिवशी यांना कळवलं की मी हे करायला तयार आहे. आणि मग तिथून ही सगळी प्रोसेस सुरू झाली. मग त्या प्रोडक्शन हाऊसनी मला ॲडजस्ट केलं, यांनी ॲडजस्ट केलं, मी दिवस रात्र त्याच्या रिहर्सल्स केल्या आणि असं करून सगळं हे नाटक उभं राहिलं. आणि त्यांचेही मी खूप आभार मानेन, कारण त्यांनी शूट आम्हा दोघांचे ज्या प्रकारे ॲडजस्ट करतात, त्यामुळे आम्ही अगदी रेग्युलर नाटकांसारखे 15 ते 20 प्रयोग या महिन्याचे करू शकतो या नाटकाचे. मगाशी मला सांगा की नाटक हे मगाशी म्हटलं तसं लेखकाचं आणि कलाकाराचं, दिग्दर्शक हा नेहमी बॅकग्राऊंडमध्ये असतो. तर अभिनय करता करता दिग्दर्शकाकडे जाणं आणि दिग्दर्शक म्हणूनच राहणं, कारण आज मराठी रंगभूमीवरती पूर्ण वेळ दिग्दर्शक म्हणून काम करणारे तुम्ही दोघेच, विजय केंकरे आणि मंगेश कदम, बाकी कुणी नाही. तर हा कॉम्प्रोमाइज वाटला नाही? नाही, कॉम्प्रोमाइज नाही. कसं आहे, जेव्हा रंगभूमीवर जेव्हा मी आलो आणि मी काम करायला लागलो, तेव्हा मला असं कुठलीच गोष्ट लहान, कुठली गोष्ट मोठी अशी वाटलीच नाही. मी मेकअप केला आहे, मी लाईट केलं आहे, मी म्युझिक ऑपरेट केलं आहे, मी बॅकस्टेज केलं आहे, मी सगळ्याच गोष्टी केल्या. हां, मग त्यातून आपल्याला एक आवड निर्माण होते ना, की काय, तर मला दिग्दर्शनाची आवड पहिल्यापासून होती. म्हणजे जेव्हा आम्ही संस्था होती, निनाद संस्था, आणि त्यात आम्ही एकांकिका आणि नाटकं करायचो. जेव्हा एक वर्ष डिक्लेअर झालं की कुणीतरी नवीन माणसाने या हातात घ्या, ह्या वर्षी दिग्दर्शन, तर मी पहिल्यांदा हात वर केला की मी. तर सगळे म्हणाले, अरे तू एकांकिका पण दिग्दर्शित केलं नाही, एकदम नाटक कसं करशील? मी म्हटलं करेन ना, मी प्रयत्न करेन, आणि मला नाही जमलं तर तुम्ही मला सांगा, तुम्ही मला शिकवा. आणि मग मी त्यात उडी मारली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या नाटकाचं पूर्ण प्राथमिक फेरीमध्ये वंश नावाचं नाटक पहिलं आलं. आणि एवढंच नाही, ते अंतिम फेरीसुद्धा पहिलं आलं. म्हणजे ते माझं डेब्यू नाटक, म्हणजे त्याच्या अगोदर मला काही एक्सपिरियन्स पण नव्हता. परंतु खूप बघितलं आहे मी, खूप नाटकं बघितलं आहे मी. कुठलंही नाटक रंगभूमीवर आलेलं मी बघत नाही असं होत नाही. किती चांगलं असू दे, किती वाईट असू दे, कोणी कलाकार असतील, सतत बघणं चालू असतं आणि त्यातून शिकणं चालू असतं. त्यामुळे आता तुम्ही ज्यांची नावं घेतलीत, पुरुषोत्तम दारव्हेकर, नंदकुमार रावते, शन्ना नवरे, मी खूप आधीपासून ही सगळी नाटकं बघत आलो आहे. त्यामुळे त्याचे जे संस्कार आहेत, त्याचे आता सुरुवातीला आपण जेव्हा काम करतो तेव्हा ते अशी इम्प्रेशन्स जे असतात त्याच्यावर आपण काम करतो. आत्ता कुठे असं मला माझ्या एक स्वतःचं एक विचार व्हायला सुरुवात झाली आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी खूप इम्प्रेशनमध्ये काम केलं. म्हणजे दामू काकांचं नाटक बघितलं, विजया माझ्या आवडत्या दिग्दर्शिका विजया मेहता, मी त्यांची नाटकं बघून बघून मला असं वाटायला की हे आपल्याला कसं जमेल, हे कधी, हा पॉज, इतका मोठा पॉज रंगभूमीवर, फक्त ती एकटी बाई बसली आणि एवढं सस्टेन होतं, कसं होतं, हे काय मॅजिक आहे, ह्याचा मी शोध घेत होतो. त्याच्यामुळे मला आणि जेव्हा जेव्हा भूमिका आल्या, जेव्हा चांगल्या भूमिका आल्या, तेव्हा मी त्या भूमिकाही केल्या. म्हणजे मी फार मोजक्या भूमिका केल्यात. म्हणजे असामी, हीच तर प्रेमाची गंमत, लव्ह स्टोरी, तुम्ही बोटावर मोजतील इतकी नाटकं मी केली आहे काम करताना. म्हणजे दिग्दर्शन मी जास्त नाटकांचं केलं आहे, कारण माझा ओढा जरा दिग्दर्शन. आणि दुसरी गोष्ट आहे काय, की नाटक एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये चित्रकला आहे, ज्याच्यामध्ये कार्पेंट्री आहे, ज्याच्यामध्ये पेंटिंग आहे, ह्या सगळ्यातून दिग्दर्शकाला या सगळ्यांबरोबर कनेक्ट होता येतं. आणि माझ्यामध्ये थोडंसं एक लिडरशिपची एक कॉलेजमध्ये असल्यापासून थोडीशी एक गोष्ट असल्यामुळे मला ते जरासं या सगळ्यांचा एक कॅप्टन ऑफ द शिप म्हणतात ना, तसं मला एक करून बघायचं होतं. आणि हळूहळू मला त्यात यशही मिळत गेलं. या व्यवसायामध्ये जेवढं तुम्हाला यश मिळेल तेवढं तुम्हाला पुढे जाता येतं. ह्याच्यात मला नशिबाचा भाग असतो असं मला वाटत नाही. तुम्ही जेवढे डेडिकेट, जेवढं तुम्ही मनापासून कराल ती गोष्ट तुम्हाला फळ देते. आत्ता हे मी आत्तापर्यंत पुस्तकात वाचत आलो आहे, पण आता मी हे छातीठोकपणे सांगू शकतो की हो, ज्याच्या मागे लागाल ते तुम्हाला त्याच्यात यश मिळतं. आणि तुम्हाला ते सतत तुम्ही त्याचे विद्यार्थी म्हणून असलात तर तुम्हाला ते एन्जॉय करता येईल. दुसऱ्या दिग्दर्शकाबरोबर कलाकार म्हणून काम करताना तुमच्यातला दिग्दर्शक त्रास देत नाही? मी कट ऑफ करतो. मी अजिबात भूमिकेचा विचार होतो, ऑफकोर्स गिव्ह अँड टेक होतं. आपण विचार करतो, ह्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण त्या दिग्दर्शकाला सांगतो, परंतु फायनल कॉल त्या दिग्दर्शकाचा असतो. त्यामुळे कारण तो ओव्हरऑल नाटकाचा विचार करतो. आपण कसं, आपण स्वार्थी असतो, कलाकार हा स्वार्थी असतो, माझी भूमिका कशी, माझं भूमिका कसं होईल ह्याच्या मागे असतो. परंतु आपण एक कॅप्टन ऑफ द शिप म्हटलं, हा दिग्दर्शक, की आपलं ठरतं की तो म्हणेल ते ऐकायचं. मी यांनी बघितलं असेल, या नाटकात मी कधी ढवळाढवळ केली नाही.
कधी त्या दिग्दर्शकाने अद्वैतनी जे सांगितलं ते मी इमानतबारे केलं. त्यातून आमचं डिस्कशन होत गेलं कसं होईल. पण मी भूमिका करताना दिग्दर्शन डोकं बंद करून टाकतो. मी त्याचा विचारही करत नाही. पूर्णपणे मला आवडतं त्याच्यावर अवलंबून राहायला. लीनाताई, तुम्ही फू बाय फू सारखी कॉमेडी त्याच्यामध्ये पण तुम्ही कितीतरी ऋषिकेश जोशींच्याबरोबर एपिसोड्स केलेत आणि त्याच्यानंतर एकदम होणारं सुनमी त्या घरची म्हणजे एक वेगळाच डायमेट्रिकली अपोजिट ज्याला म्हणता येईल अशी ही भूमिका होती याच्यामधून त्याच्यामध्ये. तर एक ठसा पुसणं हे कुठल्याही कलाकाराला आवडतं. टाईपकास्टच्या बाहेर निघण्याची धडपड सगळ्या कलाकारांची चालू होते, पण तो पुसायला किती कठीण होतं. नाही, माझ्या सुदैवाने मला खूप वेगळ्या वेगळ्या भूमिका मिळाल्या. फू बाय फू हा एक सुरुवातीला भीतीदायक आणि आता मी म्हणेन संपल्यावर एक गोड अपघात होता. मी फू बाय फू सारख्या स्टँडअप कॉमेडीमध्ये अजिबात कम्फर्टेबल नाही आहे किंवा स्किट वगैरे करायला सांगितलं तर मी कधी नसते तिथे. मी शहाळं मला जास्त आवडतं सुपारीपेक्षा. त्यामुळे मी अशा सुपारा बिपारांच्या वाटेला स्किट बीट मला ते झेपत नाही. पण पुन्हा एकदा असंच की मला झीने खूप छान पद्धतीने समजावलं. खूप मला काय म्हणतात ते एक कम्फर्ट झोन माझ्यासाठी तयार केला. एक पाठिंबा खूप छान दिला की तू कर, तर तू करून तर बघ, तुला जमेल. म्हणजे मला दीपक राजाध्यक्षाचा फोन आठवतोय अजूनही. मी त्याला म्हटलं की नको ना दीपक, एका एपिसोडमध्ये मी कावळा आहे आणि दुसऱ्या एपिसोडमध्ये मी अस्वल आहे, हे मला नाही जमत, हे मला नको तू करायला लावूस. तर तो मला म्हणाला नाही. इव्हन आमच्यासाठी इतकी त्याने मुभा दिली होती की तुमचे स्किट वाटलंच तुम्ही तुमची लिहा, त्यामुळे जर तुम्ही फू बाय फूची सगळी पर्व बघितली तर आमचे विषयही थोडे ऋषिकेशचे आणि माझे वेगळे होते. त्यामुळे तिथेही मी माझ्या पद्धतीने मला जे काही झेपेल तसं केलं. होणार सूनचं हे असं होतं की लेखिकेने खूप चांगला ट्रॅक सुरुवातीला माझ्यासाठी करूनच ठेवला होता. तिने ज्या पद्धतीने सुरुवातीला जे लिहून ठेवलं होतं ते फार छान होतं आणि मला ते करायला सोपं गेलं. म्हणजे जनरली असं म्हणतात की काय मिळालं तुला, तुला कशी काय शरयू सापडली, तू शरयूला कसं काय. म्हणजे ह्या बाबतीत असं उलटं झालं की शरयूने मला बरंच काही दिलंय. म्हणजे ती जी सुरुवातीला विसरायची, कारण मी लक्षात ठेवलं की मला फार त्रास होतो आणि मग तो राग कुणावरही निघतो. शरयूने मला शिकवलं की विसर, लक्षात ठेवूच नकोस. काही गोष्टी अशा असतात की त्या विसरल्यावर खूप बऱ्या पडतात. त्यामुळे फू बाय फूचा ठसा घेऊन किंवा असं मला तसं काही मी फार अशी इकडे आले नाही. आणि कर्मधर्म संयोगाने खूप वेगळ्या वेगळ्या भूमिका मिळाल्या. सुरुवातीला जरा अधांतर मी केलं किंवा त्याच्यानंतर ETV वरची अकल्पित नावाची सिरियल केली किंवा त्याच्यानंतर एक हे अशी पाखरे येते केलं, तेव्हा थोडंसं नॉन ग्लॅमरस मुलगी, ही थोडे नॉन ग्लॅमरस किंवा थोडेसे काय म्हणतात प्रायोगिक रंगभूमीवरची मुलगी असं एक म्हटलं गेलं की ही कितपत अशी दिसू शकेल. पण मला कधी त्यावरून भांडावंसं वाटलं नाही. ज्या भूमिका माझ्या योग्य होत्या त्यातल्या एक दोन जर सुटल्या तर अदरवाईज त्या माझ्यापर्यंत आल्या. शशांक, होणारं सूनमध्ये श्रीचं आणि जान्हवीचं तिथे लग्न व्हायच्या आधी किंवा त्याच्या आसपास तुमचं खरं लग्न झालं, बरोबर ना? त्यावेळेला सगळे प्रेमाचे सीन चालू असताना नवीन लग्न झालेलं, त्यामुळे ते एक नॅचरल व्हायची शक्यता असते. त्याच्यानंतर आत्ताचे ताणतणावाचे प्रसंग, म्हणजे एकीकडे खरं वैवाहिक आयुष्य चांगलं आणि तिथे काम करताना नेमकं वेगळ्या टोकाचं, हे दोन करताना एक आर्टिस्ट म्हणून ते एकमेकात मिक्स न होता किती बाजूला तोडायला ताण येतो? बाजूला ठेवता येतं. कारण सेटवरती आल्यानंतर हा पहिला नियम आम्ही घालून घेतला होता की सेटवरती आल्यानंतर आपण इथले आर्टिस्ट आहोत, इथले एम्प्लॉईज आहोत, त्यामुळे घर आपला विषय हा कट, इकडे येऊन फक्त काम करायचं, जे स्क्रिप्ट आपल्या हातात येणार आहे ते जगायचं. इथून मेकअप काढून बाहेर गेलो की मग आपलं घर आणि मग आपलं काय असेल ते नातं. त्यामुळे इतकी क्लॅरिटी असल्यामुळे कधीच हा गोंधळ झाला नाही की घर आहे की आता घराचे जरा विषय आले, जरा ते पण राहिले, असं कधी झालं नाही. त्यामुळे ती क्लॅरिटी कायम आहे. आणि शेवटचा प्रश्न विचारतो की एका निर्जीव माध्यम, म्हणजे निर्जीव नाही ते सिरियल म्हणा, सिनेमा म्हणा, पण त्याला निर्जीव म्हटलं जातं कारण त्याच्यासमोर लोक नसतात, फक्त कॅमेरा असतो त्याच्यासमोर, जे हवं त्यावेळी रिवाइंड करून ते बघता येतं. आणि नाटक हे जिवंत माध्यम आहे की तिथे लोक समोर असतात, कट करता येत नाही, परत घेता येत नाही, लाईट्स ऑन ऑफ काही नाही, एकदा सुरू झालं की सुरू झालं. इथनं तिथला प्रवास सोपा असतो बऱ्याच लोकांना.
तिथनं इथला प्रवास हा कठीण वाटला का, म्हणजे त्याच्या जिवंतपणा करता? थोडासा चॅलेंजिंग वाटला, पण तो मला हवा होता. मुळात हा प्रवास मला हवा होता, त्यामुळे हे चॅलेंज मी स्वतःहून स्वीकारलं होतं. कारण मुळात पहिलं प्रेम मला विचाराल तर नाटकच आहे. मी खूप लहान आहे यांच्यापेक्षा, आणि हे दोघं माझे तिथे जसे आईबाबा आहेत तसे बाहेर आहे. खरंच माझे आईबाबा, मित्र, मेंटॉर, गुरु सगळे आहेत माझे. आणि या दोघांनी ते सांगितलं, ह्यांचं तर मी माझ्या वयापेक्षा जास्त अनुभव आहे. त्यामुळे मीही हेच म्हणेन की माझ्या आजूबाजूला खरंच इतकी छान मंडळी असल्यामुळे आता माझ्यावरची एक जबाबदारी पुन्हा वाढली आहे की आता मी चुकीचं नाटक, काहीतरी उगाच चुकीची संहिता स्वीकारली असं होऊच शकणार नाही. मला चांगलंच काम करावं लागेल, चांगल्या माणसांबरोबर काम करावं लागेल. आणि हेच मला हवं होतं एक कलाकार म्हणून. सिरियल्स तर निश्चित मी करत राहीन, फिल्म्सही करत राहीन, पण माझं पहिलं प्रेम हे नाटक असेल. त्यामुळे मी हे सोडून कधी जाणार नाही. निश्चित कायम नाटक आणि स्टेजवर कायम असेल. मला माहिती आहे या तिघांना आपण अनेक प्रश्न विचारून जवळजवळ 3 तास यांच्याबरोबर गप्पा मारू शकतो. पण गोष्ट तशी गमतीची, या त्यांच्या नाटकाच्या 2 प्रयोगामध्ये आपल्याला ही मुलाखत द्यायचं त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि सध्याची रंगभूमी जिथे दिग्दर्शकाला कलाकार निवडून घ्यायची संधी देण्यापेक्षा निर्मात्यानं लादलेले कलाकार घेऊन दिग्दर्शकाला रंगभूमीवरती काम करावं लागतं. काहीशी तशीच गोष्ट चित्रमालिकामधली आहे की गोष्ट पुढे नेमकी कशी जाणार आहे ही कलाकाराला 5 मिनटं अगोदर कळते. आम्ही इतके लांब बसल्यामुळं आम्हाला तर अशा वदंता ऐकू येतात की काही वेळेला व्हॉट्सॲपवरनं डायलॉग्स पाठवले जातात. ते खरं असेल खोटं असेल. आणि नाटक आणि पुन्हा मालिका, नाटक आणि मालिका करता करता एका कलाकाराला येणारा ताण तो कसा सुसह्य करता येतो, त्याच्यामधनं कशी वाट काढता येते, याबद्दल या तिघांचे अनुभवच केवळ ऐकले तर मला वाटतं कुठल्याही नाट्यशाखेमध्ये जाऊन 5 दिवसा 6 दिवसांचं शिबिर करायची गरज नाही. पण वेळ नाही. पण आम्हाला खात्री आहे की आजचा तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचा प्रतिसाद जर का नाटकाला बघितला तर हे लोक पुन्हा आपल्याकडे येतील. त्यावेळेला वेळात वेळ काढून जितका जास्त वेळ गजालींसाठी तुमच्यासाठी घेता येईल तितका घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्ही मुद्दाम वेळात वेळ काढलात 2 प्रयोगांमध्ये. खरं म्हणजे ते किती त्रासदायक होतं याची मलाही कल्पना आहे. त्याबद्दल प्रुडंट मीडियाच्या वतीनं तुमचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.